नमस्कार मित्रांनो, मी मराठी माणूस प्रतीक. अमित शहाने आज संसदेमध्ये जे काही आंबेडकर करून जो काही अपमान केला असं हे काँग्रेसवाले बोंबलतायत आणि मी त्यांचा मग जाहीर निषेध करतो. अशा सगळ्या गोष्टी आणि त्या संसदेच्या बाहेर मोठी मोठी प्रदर्शनं चालले. या उभाटांच्या याच्यावरती तेवढीच छोटीशी क्लिप दाखवली जाते, अपमान केला जातो. या सगळ्या गोष्टी म्हणजे अगदी तुटून पडले ते सगळे. ते आंबेडकर केलं त्यांनी, म्हणजे फॅशन. अमित शहा बोलतात फॅशन झाले आंबेडकर करून या काँग्रेसवाल्यांची आणि सगळे करतात की बाबा ते अमित शहा म्हणतात देवाचं नाव घ्या. ते व्हिडिओ तुम्हाला मी सविस्तर काय नक्की झाले ना ते व्हिडिओ शेवटी मी तुम्हाला दाखवतो. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या सगळ्या गोष्टी आंबेडकरांनी या सगळ्या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत आपल्या देशासाठी. म्हणजे जे काँग्रेसवाले हातात संविधान घेऊन, म्हणजे साधी उदाहरण घ्या ना, आपण संविधान लोकशाहीमध्ये किती महत्त्वाचं मानतो. संविधान म्हणजे आपले अत्यंत महत्त्वाची गोष्ट या देशाची, जी अगदी आपल्या एखाद्या ग्रंथासारखं, एखाद्या धार्मिक ग्रंथासारखी त्याला एक मान्यता, एक महत्त्व आहे. त्याला यांनी छापल्या एवढ्याशा डायऱ्यांमध्ये खिशात ठेवतायत आणि नुसतं हलवून दाखवतायत. हा अपमान नाहीये, बरोबर ना? हा लोकशाहीचा, संविधानाचा अपमान नाहीये. पण जेव्हा अमित शहा एखादी गोष्ट बोलतात आणि ती व्यवस्थित स्पष्टपणे दाखवली जाते, तिचं 1 मिनिटाचं तेवढं कट करून ही काँग्रेसची ही सगळी लोक हे बाहेर फेकतायत आणि चुकीच्या गोष्टी पसरवतायत, खोटं बोलतायत. म्हणजे खोटं बोल पण रेटूल बोल यांच्याकडून शिकवायचं. अमित शहाना सगळ्या गोष्टी काय सांगायच्या होत्या की बाबा या काँग्रेसच्या काळामध्ये बाबासाहेबांना किती त्रास दिला, या लोकांनी किती त्रास दिला. हेच बाबासाहेब आंबेडकर जेव्हा त्यांचा राजीनामा देऊन बाहेर पडले तर काँग्रेसी लोक अरे दादा तुमची गरज नाहीये, तुम्ही गेलात म्हणून काय आमचं सरकार पडणार नाहीये. ही घटना आहे बाबासाहेबांसोबत घडलेली. जे बाबासाहेब 370 कलमाच्या विरोधात होते, जे बाबासाहेब जेव्हा फाळणी झाली तेव्हा सांगत होते की या भारतातले ठेवलेले तुम्ही जे जाणून बुजून मुसलमान ठेवलेत ना, त्यांना देखील बाहेर काढा, ते अत्यंत घातक आहेत. आज हा दलित समाज, आता जय भीम जय मीम म्हणणारी सगळी लोक गेले ना वाया. बाबासाहेबांनी तेव्हाच सांगितलं होतं मी यांना आरक्षण देतोय, जे काही मी आरक्षण देतोय, पण त्या आरक्षणाचा दुरुपयोग जेव्हा होईल तेव्हा माझाच समाज नको त्या वाटेला जायला. हेच सत्य होतं आज. आणि हे म्हणतात आम्ही बाबासाहेबांना वाचले. तुम्हाला माहित पण नाही बाबासाहेब काय करायचे. म्हणतात त्यांनी कसा हिंदू धर्म अत्याचार होतोय म्हणून सोडला. नक्की सोडला, निश्चित मी देखील त्या विरोधात आहे. जो काही अपमान दलित समाजाचा काही केला जायचा काही विशिष्ट लोकांकडून, याचा अर्थ हा का धर्मच आणि सगळीच लोक वाईट असतात असं नाही होत. आमचे सगळेच दलित बांधव काही जय भीम जय मीम म्हणणारे नाही आहेत. काही जण आमचे आहेत, हिंदू आहेत, काही जण आस्थेचे आहेत. आम्ही देखील गौतम बुद्धांना मानणारी लोक आहे, आम्ही देखील त्यांच्या वाटेवर चालणारी लोक आहे, आम्ही देखील हिंदू आहोत. पण या सगळ्या गोष्टी कशा तोडून मोडून या काँग्रेसवाल्यांनी सांगायचं ते आत्ताचं उदाहरण. अमित शहांना काय सांगायचं होतं आणि यांनी त्याचा काय बोबाटा केलाय ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. ज्या प्रकारे हे मुसलमान ह्या दलित लोकांना अत्यंत त्यांचा ब्रेन वॉश करून हिंदूंच्या समोर विरोधात उभे करतायत, ही रणनीतीने या सगळ्या गोष्टी अत्यंत घातक आहेत. मग जे काही 9 अवतार आहेत आमच्या श्री विष्णूंचे, आम्ही त्यांच्यामध्ये गौतम बुद्धांना देखील मानतोच की. आता अनेक जण सांगतात की ते गौतम बुद्ध वेगळे आणि हे गौतम बुद्ध वेगळे असतीलही, पण आम्ही आमच्या गौतम बुद्धांना आमचेच मानतो. आम्ही नाही त्याच्यात कुठलाही करत. पण जे काही गोष्ट या लोकांकडून काही विशिष्ट जय भीम जय मीमवाले म्हणणारे या विशिष्ट समाजाकडून पेरली जाते, जो काही मोठा जातीवाद आणि सगळा हे केलं जातं ते अत्यंत चुकीचं आहे. आणि ते करण्यासाठी काँग्रेसी लोक भाग पडतायत. या दलितांतले मधले काही नेते भाग पडतायत. हे प्रकाश आंबेडकर काय म्हटले, प्रकाश आंबेडकर आज 1 कोटी द्या म्हणतात. त्या सोमनाथ सूर्यवंशी ज्यांचा मृत्यू झाला 1 कोटी द्या, त्यांच्या एखाद्या नातेवाईकाला ह्याच्यामध्ये भरती करा. तुम्ही सांगता 1 कोटी द्या. मग त्याच वेळेला आपली भीमा कोरेगावची हे झाली तेव्हा एक मराठा बांधव मारला गेला, राहुल फटांगडे. त्याला का नाही दिले 1 कोटी. तेव्हा अगदी तुटून पडलात सगळ्या गोष्टींवरती. जातीयवाद कोण करतंय? मी तुम्हाला माझ्या कालच्या व्हिडिओमध्ये म्हटलं ना, जाणून बुजून या सगळ्या गोष्टी केल्या जातात, समाजाला चिथवलं जातं. आणि जेव्हा अशा घटना घडतात तेव्हा सरकारला धारेवर धरलं जातं, तेव्हा सरकारला त्याच्यामध्ये खेचलं जातं. हे किती घातक आहे बघा ना. या काँग्रेसवाल्यांचं डोकं काय. या काँग्रेसच्या मुख्य पेजवर यांनी काय टाकलं, तेवढंच फक्त मिनिटाचं टाकलंय. आम्ही सोशल मीडियावरती जे पाहतो ते आम्हाला नक्की खरं किती आहे हे दाखवलं जात नाही. हे काँग्रेसचं हेच या 60 वर्षामध्ये ह्यांनी हेच केलंय, येडं बनवलं खालच्याना. फक्त रघुपती राघव राजाराम आणि ते काय ईश्वर अल्ला तेरो नाम. त्याच्या आधी जर पुढचं कोण सांगणार, तुमचा बाप सांगणार का? फक्त तुम्हाला अधुरं सत्य दाखवण्यात आलं हिंदूंना आणि इतकी वर्ष तुम्हाला अंधारात ठेवण्यात आलं. त्याचं हे उत्तम उदाहरण आहे. म्हणून मी जाणून बुजून खास तात्काळमध्ये व्हिडिओ बनवली, कारण मी तुम्हाला दाखवायचं होतं की यांचा खोटारडेपणा कसा आहे, हे किती नालायक आहेत ती लोक, किती घातक आहेत या लोकशाहीला. जेवढा त्रास बाबासाहेबांना काँग्रेसने दिलाय ना तेवढा कोणीच दिला नाही, कोणीच दिला नाही. तुम्ही कधीतरी बाबासाहेबांचा इंटरव्ह्यू एखादा ऐका, जो बीबीसीचा आहे जुना, स्वतः बाबासाहेब त्याच्यामध्ये सांगतात. जरा ऐका तुम्ही. तुम्हाला माहितीच नाही अजून काय बाबासाहेब म्हणजे, तुम्हाला काय कळलेच नाहीये. तुम्ही फक्त बोंबलताय, छाती ठोकून पुढे करताय. आम्हाला बाबासाहेब वाचावे लागतील आणि ते अत्यंत महत्त्वाचं आहे.
तरच आपली लोकशाही टिकेल, नाही तर या अशा अर्धवट सत्य सांगणारे येतील आणि तुमचं आणि आमचं पार वाटोळ करून टाकतील. त्याच्यामुळे हे अमित शहाचं नक्की पूर्ण काय त्यांना म्हणणं होतं, भाषण होतं ते ऐका, एकदा व्यवस्थित ऐका, त्याशिवाय तुम्हाला समजणार नाही की कसं तुमच्यासमोर अर्ध सत्य घेऊन येतात हे लोक आणि सगळ्या गोष्टी तोडून मोडून तुम्हाला सांगतात. कारण त्यांचं सगळं सत्य बाहेर पडलं ना, यांचं पितळ उघडं झालं अमित शहानी केलं म्हणून त्यांना राग आला, म्हणून मग तेवढंच कट करून अगदी सगळीकडे बोंबलतायत आणि सगळ्या गोष्टी करतात. हे बघा कसे कसे देशद्रोही आहेत, बघा जरा हे व्हिडिओ खास करून. संविधान के डायरेक्टिव ऑफ प्रिंसिपल ऑफ स्टेट पॉलिसीज भाग 4 के अनुच्छेद 44 में एक एंट्री है जो कॉमन सिविल कोड की यूसीसी की बात करती है, क्योंकि हमारे संविधान का फैब्रिक पंथ निरपेक्ष है. हर जाति, हर धर्म, हर समुदाय के लोगों के लिए समान कानून होना चाहिए, इसका हमारा संविधान पक्षधर है. मान्यवर, ये यूसीसी क्यों नहीं आया? यूसीसी इसलिए नहीं आया कि संविधान सभा समाप्त होने के बाद, चुनाव होने के बाद पहले प्रधानमंत्री जवाहरलाल नेहरू जी मुस्लिम पर्सनल लॉ लेकर आए और यूसीसी नहीं आया. मैं आज कांग्रेस पार्टी को इस सदन में सार्थ पूछना चाहता हूं, क्या पंथ निरपेक्ष राष्ट्र के अंदर सभी धर्मों के लिए एक कानून होना चाहिए या नहीं होना चाहिए? इसकी कांग्रेस पार्टी स्पष्टता करे. क्या आप मुस्लिम पर्सनल लॉ का समर्थन करते हैं? और मान्यवर, इससे बड़ा छलावा नहीं हो सकता. मान्यवर, इससे बड़ा छलावा नहीं हो सकता. इन्होंने हिंदू कोड बिल भी ला दिया. हिंदू कोड बिल उठाकर देख लिए. हम तो नहीं चाहते कि हिंदू न्याय शास्त्र के आधार पर इस देश का कानून बने. अभी के जीवन के मूल्यों के आधार पर कानून बनना चाहिए, मगर हिंदू कोड बिल में एक भी पुरानी हिंदू न्याय व्यवस्था का कोई नामो निशान नहीं है. हिंदुओं को बुरा न लगे इसलिए मुस्लिम पर्सनल लॉ दिया, तो सामान्य कानून को हिंदू कोड बिल बना दिया. मान्यवर, चलो मैं तो कहता हूं कि खड़गे जी और जयराम जी कह रहे हैं कि भाई पर्सनल लॉ का अधिकार मिले तो हमें आपत्ति नहीं है, तो फिर पूरा सरिया लागू करिए. क्रिमिनल में क्यों सरिया निकाल दिए? बताओ भाई, क्या चोरी करे इसके हाथ काट दोगे? कोई इससे जगद्य महिला के साथ अपराध करे तो पत्थर मारकर मार दोगे? देशद्रोही को रोड पर सूली चढ़ाओगे? तो विवाह के लिए, निकाह के लिए पर्सनल लॉ, वारिस के लिए पर्सनल लॉ और क्रिमिनल सरिया क्यों नहीं भाई? अगर उनको देना ही है तो पूरा ही दे देते, पूरा दे देते. मान्यवर, ये इन्होंने तुष्टीकरण की शुरुआत वहीं से करी है. मुस्लिम पर्सनल लॉ इस देश में संविधान आने के बाद तुष्टीकरण की शुरुआत. आर्टिकल 14 और 15 का ये भंग है. अंबेडकर जी, लोहिया जी, के.एम. मुंशी, एच.वी. कामत, ये सब ने इसका विरोध किया है. 1973 से 16 तक 11 बार देश की सुप्रीम कोर्ट ने यूसीसी लाने का आग्रह देश की और राज्य की सरकारों ने किया है. आप नहीं ला सकते, तुष्टीकरण से ऊपर नहीं उठते. बैठिए, मैं बताता हूं. मान्यवर, हमने ही उत्तराखंड में भारतीय जनता पार्टी की सरकार ने यूसीसी लाया. हमारा काम करने का तरीका, मैं आपके माध्यम से दिग्विजय सिंह को कह रहा हूं. वो कहते हैं कौन रोकता है? हम खुद रोकते हैं. कारण बताऊं मैं? सुनने का धैर्य चाहिए, क्योंकि हमारा तरीका है कि लोकतांत्रिक तरीके से काम किया जाए. समाज के जीवन में इतना बड़ा सामाजिक बदलाव करने वाले कानून को उत्तराखंड सरकार ने मॉडल कानून के रूप में पारित किया है. इसकी न्यायिक मीमांसा होगी, इस पर सामाजिक चर्चा होगी, धर्म के विद्वान चर्चा करेंगे, कुछ सजेशन आएंगे तो इसको स्वीकारेंगे और बाद में भारतीय जनता पार्टी की सरकार हर राज्य में कॉमन सिविल कोड लेकर आए. आज तक नहीं मिला, वो भी कांग्रेस पार्टी के तुष्टीकरण ने की नीति थी.
मान्यवर, अभी एक फैशन हो गया है, आम्बेडकर 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 आम्बेडकर। इतना नाम अगर भगवान का लेते तो 7 जन्मों तक स्वर्ग मिल जाता। अच्छी बात है ना? सुनिए तो, सुनिए ना, आप सुनिए ना, मैं बताता हूं। हमें तो आनंद है कि आम्बेडकर का नाम लेते हैं। आम्बेडकर का नाम अभी 100 बार ज्यादा लो, परंतु साच अर्थ में आम्बेडकर जी के प्रति आपका भाव क्या है ये मैं बताता हूं। मान्यवर, आम्बेडकर जी को देश की पहली कैबिनेट से इस्तीफा क्यों दे दिया? आम्बेडकर जी ने कई बार कहा कि अनुसूचित जातियों और जनजातियों से हुए व्यवहार से मैं असंतुष्ट हूं, सरकार की विदेश नीति से मैं असहमत हूं और आर्टिकल 370 से मैं असहमत हूं। इसलिए वो छोड़ना चाहते थे। उनको आश्वासन दिया गया, आश्वासन पूरा नहीं हुआ। उन्होंने इग्नोरेंस के चलते इस्तीफा दे दिया और एक श्री BC रॉय ने पत्र लिखा कि आम्बेडकर और राजा जी जैसे 2 महानुभाव मंत्रिमंडल छोड़ेंगे तो क्या होगा। तो नेहरू जी ने उनको जवाब में लिखा है, राजा जी के जाने से तो थोड़ा बहुत नुकसान होगा, आम्बेडकर के जाने से मंत्रिमंडल कमजोर नहीं होता है। मान्यवर, ये विचार जो खड़गे जी कह रहे हैं ना, क्या आपत्ति है? जिसका विरोध करते हो उसका वोट के लिए नाम देना कितना उचित है? क्योंकि अब आम्बेडकर जी को मानने वाले पर्याप्त संख्या में आ गए हैं, इसलिए आप आम्बेडकर आम्बेडकर कर रहे हो। मान्यवर, मुंबई के मेयर ने एक पत्र लिखा था कि मऊ में आम्बेडकर जी का स्मारक बनाना चाहिए। मऊ में जो आम्बेडकर जी का जन्म स्थान था, सुझाव लिखा। उन्होंने कहा आमतौर पर स्मारक निजी पहल से बनाने चाहिए। यदि सरकार किसी प्रकार की सहायता करती है तो वो उचित नहीं होगा। उनके कितने स्मारक बने साहब? कोई स्मारक आम्बेडकर जी का नहीं बना, देश भर में नहीं बना। आम्बेडकर जी के स्मारक कब बने? जब भारतीय जनता पार्टी सत्ता में आई, तब मऊ में डॉक्टर आम्बेडकर के जन्म स्थान पर स्मारक बना, लंदन में अध्ययन करते थे वहां स्मारक बना, नागपुर में शिक्षा दीक्षावलित वहां बना, दिल्ली में महापरिनिर्वाण स्थल पर बना और मुंबई में चैत्य भूमि में भी बन रहा है। हमने 5 तीर्थ बनाए महामानव। और मैं मानता हूं मान्यवर, मैं मानता हूं कि आम्बेडकर जी के सिद्धांतों पर चलना नहीं और वोट के लिए उनकी गुहार लगा देना। 14 अप्रैल को राष्ट्रीय समरसता दिवस घोषित किया हमने, 26 नवंबर को संविधान दिवस घोषित किया। उस वक्त भी इसका विरोध कांग्रेस के वरिष्ठ नेताओं ने किया। मान्यवर, मान्यवर 370 पर कई बार चर्चा हुई है। मैं ज्यादा कहना नहीं चाहता। सब जानते हैं कि एक टेम्पररी प्रोविजन को अनौरत संतान की तरह अपनी गोदी में 70 साल तक कांग्रेस ने खिलाने का काम किया और 370 हटाने के लिए लोहे का जिगर चाहिए। और जब देश के प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी 2019 में फिर से प्रधानमंत्री बने, एक ही झटके से इसी सदन में 370 और 35 को समाप्त। इसी सदन में कहते थे खून की नदियां बह जाएगी। खून की नदियां छोड़ो, कंकड़ चलाने की किसी की हिम्मत नहीं है। कंकड़। और मान्यवर, क्या हुआ इसके बाद? क्या हुआ? 35,000 पंचायत के सदस्य आजादी के बाद पहली बार चुनकर आए
2,11,00,000 एक वर्ष में पर्यटक आए, पत्थरबाजी शून्य हो गई, आतंकवादी घटना 92% कम हो गई, एरिया डोमिनेशन बढ़ा। 33 साल के बाद घाटी में थिएटर में रात्रि का शो चल रहा है। 34 साल के बाद ताजिया का जुलूस निकला। पहाड़ी, गुर्जर, बकरवाल और वाल्मीकि को आरक्षण मिला और घाटी के हर घर पर